हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। कुलगुरू आणि कुलसचिवांवर गंभीर आरोप त्यांनी केले। हेमलता ठाकरे मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव आहेत। हेमलता ठाकरे बेशुद्धावस्थेत खोलीत आढळल्या। हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। कुलगुरू आणि कुलसचिवांवर त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। त्या मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव आहेत। हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। त्या बेशुद्धावस्थेत खोलीत आढळल्या। मराठवाडा विद्यापीठाच्या त्या उपकुलसचिव आहेत। हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। मराठवाडा विद्यापीठाच्या त्या उपकुलसचिव त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। बेशुद्धावस्थेत त्या खोलीत आढळलेल्या आहेत। हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। हेमलता ठाकरे या मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव आहेत। त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येतंय। त्यांनी कुलगुरू आणि कुलसचिवांवर गंभीर आरोप केलेत। हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। त्या उपकुलसचिव आहेत मराठवाडा विद्यापीठाच्या। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजय, काय अधिकची माहिती? नक्कीच हेमलता ठाकरे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून काम करत आहेत आणि गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना शिपाई मिळत नाही म्हणून त्यांनी तक्रार दिली होती। आपण ती बातमी लावली होती, परंतु आपल्याला वरिष्ठाकडून त्रास होतोय आणि त्या दृष्टीने त्रास होतोय म्हणून आज त्यांनी सोसायटी नोंद केली आणि त्याच्यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे आणि त्यांना सध्या उपचारासाठी त्या खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। हा सगळा प्रकार कधी लक्षात आला, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।